नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। एक नजर टाकूया नांदेडच्या घडामोडींवर। नांदेडमध्ये दिवसा ढवळ्या गोळीबार, कायदा सुव्यवस्थेचा चक्काचूर। गुरुद्वारा परिसरात झालेल्या या धक्कादायक गोळीबाराने शहर हादरलं आहे। 2 जण गंभीर जखमी, आरोपी अद्यापही मोकाट फिरतोय। कायदा फक्त कागदावरच आहे का? नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलाय। नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात आज सकाळी गोळीबाराची घटना घडली। एका खून प्रकरणातील आरोपी जो 22 जानेवारी पासून पॅरोलवर बाहेर आला होता, त्याच्यावर आणि त्याच्या मित्रावर भर रस्त्यात गोळीबार करण्यात आला। या थरारक घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मात्र हा गोळीबार नेमका कशामुळे झाला, किती आरोपी होते, याबाबत अद्याप पोलिसांकडून कोणतीही स्पष्ट माहिती आली नाही। जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी लवकरच तपास होईल असे सांगितले आहे। ते खूप इनिशियल इन्फॉर्मेशन आहे सध्या। हा जवळपास 10 वाजेसमोर एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे। जे गेट नंबर 6 जवळ जे सिख कॉलनी आहे त्यामध्ये घरी एक फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे। त्यामध्ये की 2 लोक इंजर्ड आहे। सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे। आणि हा फायरिंग मोटिव्ह काय आहे, किती लोक इन्व्हॉल्व होता, ते आता थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे। पण एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे, पिस्टलवरून फायर झालेला आहे असा प्रथम दृष्ट्या दिसतो। किती राऊंड फायर आहे? राऊंडची आता संख्या म्हणू शकणार नाही। त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीम, बॅलिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सची सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायर झालेला आहे। पण शूटर एकच होता असा प्रथम दृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपासमध्ये। जखमी 2 आहे। 2 मध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की सध्या परोलवर होता 22 जानेवारीपासून। त्याची पार्श्वभूमी असा आहे की ते परोलवर होता, कन्व्हिक्टेड आरोपी होता। तो आरोपी किती होते ते आता सांगू शकणार नाही, खूप इनिशियल स्टेजवर आहे। किती लोक इन्व्हॉल्व आहे, फायरर किती होता, हा सर्व पुढे तपासमध्ये समोर येणार। चर्चाची आता काही व्हेरीफाय मी करू शकणार नाही। हा एरियामध्ये मोटिव्ह काय आहे, पार्श्वभूमी काय आहे, त्याची सध्या तो काही हालचाली नव्हता आणि काय रिजन होऊ शकतो, कोणाकोणाचा इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतो, पुढे तपासमध्ये समोर येईल। शहरात दिवसाढवळ्या गोळीबार होतोय आणि प्रशासन केवळ आश्वासन देते। कायदा सुव्यवस्थेचा खेळ खंडोबा झालाय। गुन्हेगारांना मोकाट सोडणाऱ्या यंत्रणेला आता जबाबदार धरलं पाहिजे। सरकार आणि प्रशासन कितीही गप्प बसलं तरी आता जनता शांत बसणार नाही। कायदा सुव्यवस्था टिकवायची असेल तर त्वरित कठोर कारवाई व्हायलाच हवी, अन्यथा नांदेडमध्ये गुन्हेगारीच्या विरोधात मोठा लढा उभारला जाईल। या संदर्भात अधिक अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज।